डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज। आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी यांना देण्यात आले निवेदन। आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी नितीन गावडे यांना निवेदन देण्यात आले। त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की राज्य शासनाने लोककल्याणकारी योजना मोठ्या वाजवा गाजवाने सुरू केल्यात, परंतु या योजना सरकारी दप्तरात खितपत पडलेल्या आहेत असे आमच्या संघटनेच्या लक्षात आले आहे। अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती नाही, वसतिगृहात प्रवेश भेटणे कठीण, रमाई घरकुल योजना थंडावस्थात, जातीचे प्रमाणपत्राची जाचकट, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, वसंतराव नाईक, संत रोहिदास आणि मुख्यमंत्री रोजगार योजनांची अंमलबजावणी, बँक अधिकारी मस्तावल्याने बेरोजगारांच्या नशिबात फक्त निराशाच आली आहे। दादासाहेब गायकवाड स्वाभिमानी स्वावलंबी योजना याकडे उदासीनता ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चे संस्थापक अध्यक्ष नारायण बागडे यांच्या नेतृत्वात संपूर्ण राज्यात जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात येत आहे। यावेळी महाराष्ट्राचे प्रदेश प्रवक्ता श्रीकृष्ण बेडसे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष छोटूलाल मोरे, शहर अध्यक्ष रमेश कोळी, तालुका अध्यक्ष रामकृष्ण मिस्त्री तसेच आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, छोटूलाल मोरे, उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आंबेडकरी विचार मोर्चामार्फत आम्ही निवेदन द्यायसाठी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। तर ज्या काही शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो, परंतु त्या जाचकाठी आहेत त्याच्यानी सगळे परेशान झालेले आहेत खूपच। तर या जाचकाठी जरा शिथिल कराव्यात आणि विविध योजना आज ज्या काही हॉस्टेलला पोरांना ॲडमिशन मिळत नाही आहे, अशा विविध योजनांच्या ज्या काही जाचकाठी आहेत त्या कमी कराव्यात आणि लोककल्याणकारी योजनांचा खरोखर जनतेला, गरीब लोकांना फायदा व्हावा याच्यासाठी मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांकडे आलेलो आहोत। तर याविषयी त्यांनी जागृती व्हावी आणि खरोखर कल्याणकारी योजना व्हाव्यात ही आमच्या आंबेडकरी विचार मोर्चा संघटनेच्या लक्षात आलेलं आहे की ह्या जाचकाठी फारच त्रासदायक आहेत आणि फार लोक त्रासलेले आहेत। लाखो लोक नुसते वैतागलेले आहेत आणि लाईनी लावून हे भेटत नाही, हा कागद नाही, तो कागद नाही। तर ह्या जाचकाठी रद्द कराव्या आणि सुलभ मार्गाने लोककल्याणकारी योजना सादर व्हाव्यात ही आमची अपेक्षा आहे। त्यासाठी आम्ही हे निवेदन देण्यास आलो आहे। जय हिंद। आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे आम्ही समस्त कार्यकर्ते आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नारायणजी बागडे यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्ह्यात आम्ही हे निवेदन मुख्यमंत्री साहेबांना सादर करीत आहोत। लाडली बहीण योजना आनंद आहे, परंतु लाडली बहीण योजनेच्या बरोबरच ज्या विद्यार्थ्यांना जातीचा दाखला मिळत नाही, ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळत नाही, अंध अपंग निराधार योजनाचे अनुदान मिळत नाही, तरी मुख्यमंत्री साहेब याच्याकडे काय लक्ष देतील। आणि म्हणून या उद्देशाने आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना भेटण्यासाठी आलो की साहेब महिलांसाठी काम करतायत ते बी चांगले, लाडका भाऊंसाठी काम करतात ते बी चांगले, परंतु विद्यार्थ्यांसाठी काय? जसं की आमचं असं म्हणणं आहे की रमाई घरकुल योजना बंद पडलेली आहे, थंडावलेली आहे। ते घरकुल योजना गरिबांपर्यंत पोहोचत नाही। ज्यांच्याकडे मोठ्या मोठ्या लोकांकडे पिवळं कार्ड आहे, गरिबांकडे का नाही? ज्या लोकांना खऱ्या अर्थाने शासनात आपलं गहू तांदूळ भेटलं पाहिजे, परंतु गरिबांना आज पण त्यांचे रेशन कार्ड बंद झाले, हे मुख्यमंत्री लक्ष देतील का? हे आम्ही निदर्शनात येऊन आणून देतो मुख्यमंत्री साहेबांना की आमची संघटना एक सर्वे केला की गोरगरिबांना आजपर्यंत ते भेटत नाही, जे मोठे मोठे लोक आहेत ते घेतात आणि लोकांना विकतात, हे चुकीचं आहे। म्हणून मुख्यमंत्री साहेबांना आम्ही विनंती करू इच्छितो की अंध अपंग निराधारांचे पेन्शन वेळेवर देण्यात यावी। ज्या काही उत्पन्न दाखला ते कमवायला जातच नाही, अंध अपंग कोणी कमवत आहेत त्यांचं उत्पन्न दाखला रद्द केली पाहिजे। आणि शिवाय अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले, वसंतराव नाईक अशा मुख्यमंत्रीच्या योजनेचे अंमलबजावणी बँक अधिकारी जे मस्तावलेत, जे अनुदान देत नाही बँक अधिकारी, या बँकांच्या अधिकाऱ्यांना पण मुख्यमंत्री साहेबांनी कानटोचणी केली पाहिजे आणि बँकेच्या अधिकाऱ्यांना
की आज जे महिलांसाठी काढलेले त्यांना हे जे खाते आहे ते झिरो बॅलन्स केलं पाहिजे. हे आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नारायण बागडे साहेबांच्या आशीर्वादाने किंवा आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली मी धुळे जिल्ह्यातून समाजसेवक डॉक्टर श्रीकृष्ण गडसे महाराष्ट्र राज्य प्रवक्ता म्हणून आपल्याला निवेदन सादर करीत आहे. एवढ्या आमच्या मागण्या पूर्ण करत धन्यवाद. जय भीम. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.